नमस्कार मित्रांनो. सध्या हिंगोली पोलीस पाटील भरतीची जी लेखी परीक्षा आहे ती झालेली आहे आणि 22 तारखेला बीड पोलीस पाटील पदाची जी लेखी परीक्षा आहे ती होणार आहे. त्यासाठी चालू घडामोडीचा हा जो 19वा भाग आहे याच्यामध्ये आज आपल्याला 15 प्रश्नांची उत्तरं बघायची आहेत. पण तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. तर जास्त वेळ न लावता आजच्या आपण 15 प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. पण तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण? याच्यावरती मित्रांनो 100% प्रश्न येणार आहे. बीड जिल्ह्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे अजितदादा पवार आणि त्यानंतर सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. लेखी परीक्षेमध्ये, मुलाखतीमध्ये यावरती प्रश्न तुम्हाला निश्चितपणे विचारले जाणार आहेत. तर बघा, पहिला आहे सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, प्रीतम मुंडे, रुपाली चाकणकर. तर या सर्वांचं उत्तर तुम्हाला माहित आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, भारतात एकूण किती महिला उपमुख्यमंत्री आहेत? सध्याच्या स्थितीमध्ये भारतात एकूण किती महिला उपमुख्यमंत्री आहेत? तर त्याचं जे उत्तर आहे, पर्याय बघा, 1, 2, 3 आणि 4. याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक डी, 4 महिला उपमुख्यमंत्री आहेत. आता तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये त्या महिला मुख्यमंत्र्यांचं नाव आणि या ठिकाणी त्यापुढे कोणत्या राज्याच्या आहेत अशा तुम्ही मला जोड्या स्वरूपामध्ये कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. मित्रांनो, हे ज्यावेळी तुम्ही सर्च करायला जाणार त्यावेळेला तुमचा अभ्यास परफेक्ट झालेला असणार आहे. त्यामुळे हे तुम्ही शोधायचं आहे आणि खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी मुरमुरे झाले, द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी, आता काही ठिकाणी मुर्मू मुर्मू अशा पद्धतीने पाहिजे, लक्षात ठेवा. बघा, मुर्मू, द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणली? 3 फेब्रुवारी 2026, 4 फेब्रुवारी 2026, 5 फेब्रुवारी 2026, 6 फेब्रुवारी 2026. त्याचं योग्य उत्तर आहे 4 फेब्रुवारी 2026. मग जर 4 फेब्रुवारी 2026ला ही राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली असेल तर ती लागली होती केव्हा हे तुम्ही बघायचं आहे आणि एकूण किती दिवसासाठी ही जी राष्ट्रपती राजवट आहे ती लागलेली होती हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली? 10 जून 1997, 10 जून 1998, 10 जून 1999, 10 जून 2000. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10 जून 1999. मित्रांनो, लेखी परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी स्टार करून ठेवायचा आहे. आणि बीड जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचं का आहे तर मित्रांनो, बीडचे पालकमंत्री होते अजितदादा पवार, त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, सुनेत्राताई पवार यांच्याकडे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे? पुणे, बीड, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. म्हणजे पुणे आणि बीड या दोन्ही शहरांची या ठिकाणी जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे ती सुनेत्राताई पवार यांच्यावरती आहे. त्यानंतर बघा, 68वा ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाला? डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी, दलाई लामा, बाबा रामदेव. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दलाई लामा. प्रश्न क्रमांक 7, सध्या भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, मैथिली ठाकूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणता दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? 20 डिसेंबर, 20 जानेवारी, 20 फेब्रुवारी आणि 20 मार्च. तर याचं योग्य उत्तर आहे, तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जागतिक शब्द पाहिजे, जागतिक सामाजिक न्याय दिन या ठिकाणी केव्हा साजरा केला जातो? तर त्याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे 20 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी. त्यानंतर बघा, कोणत्या दिवसापासून सुमित्राताई पवार या सुनेत्रा पाहिजे, तर सुनेत्रा, लक्षात ठेवा, सुनेत्राताई पवार
थोडंसं मित्रांनो स्क्रीनला प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. सुनेत्राताई पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी तिथे काय पाहिजे? उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. 31 डिसेंबर 2025, 31 जानेवारी 2026, 1 जानेवारी 2026, 1 फेब्रुवारी 2026. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 31 जानेवारी 2026. त्यानंतर बघा, सध्या भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? 98, 99, 100, 101. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 98. तर मित्रांनो, ही जी रामसर स्थळं आहेत, आता 2 नव्याने रामसर स्थळांचा दर्जा मिळालेला आहे. त्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे आणि तुमच्या वहीमध्ये सुद्धा नोट डाउन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण 10 प्रश्नांची उत्तर बघितलेली आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. प्रश्न क्रमांक 11 बघा. हा प्रश्न हिंगोली पोलीस पाटील पदासाठी विचारला गेलेला आहे. त्यामुळे या महिन्यातल्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, 8 दिवसापूर्वीचे चालू घडामोडी या हिंगोली पोलीस पाटील पदासाठी विचारलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पाटील मागील 2 महिन्यांचे जे चालू घडामोडी आहेत ते परफेक्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. उद्या परवा आपण हे 2 महिन्यांचे जे व्हिडिओ आहेत ते घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या कोणत्या चित्ररथास प्रथम क्रमांक प्राप्त झाला? तर बघा, दिवाळी, दसरा, गणेश चतुर्थी आणि बैलपोळा अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिजे पर्याय. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे गणेश चतुर्थी. लक्षात ठेवा. इथं थोडंसं पर्याय देण्यासाठी आपलं चुकलेलं आहे, पण तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, गणेश चतुर्थी. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 12. 2026 मध्ये 2026 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले? 128, 129, 130, 131. तर पर्याय क्रमांक डी, 131. आता 13वा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे. 2026 मध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले? 14, 15, 16, 17. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे 15 व्यक्ती आणि त्यांचं जे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे यावरती आपण या ठिकाणी एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 14. राज्यातील पहिले पोक्सो न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे? पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुणे. आणि 15वा, नुकताच, इथून नुकताच शब्द पाहिजे. नुकताच जागतिक आरोग्य संघटनेमधून खालीलपैकी कोणता देश बाहेर पडला? भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, अमेरिका. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमेरिका. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी 15 प्रश्न बघितलेले आहेत. 21 तारखेपर्यंत आपल्याला हे व्हिडिओ बघायचे आहे. अतिशय महत्वपूर्ण माहिती जी आहे या 2 महिन्यातली ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.